नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. युनिट नंबर 4 दॅट इज थर्मोडायनामिक्सचं आजचं आपलं तिसरं लेक्चर. मागच्या लेक्चरपासून आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स शिकायसाठी काही बेसिक टर्म डिफाईन करत आहोत, ज्यात मागच्या लेक्चरमध्ये इंटरनल एनर्जी, थर्मोडायनामिक सिस्टीम अँड थर्मोडायनामिक प्रोसेस ह्या 3 टर्म कव्हर केल्या होत्या. ऍक्च्युली 2 पॉईंटमध्ये 3 टर्म कव्हर केल्या होत्या. आज त्याच्या पुढचे 2 पॉईंट मीन्स हीट आणि चेंज इन इंटरनल बद्दलची माहिती पाहायची. परंतु मागच्या लेक्चरमध्ये जे इंटरनल एनर्जी बद्दल बोललो होतो, तर इंटरनल एनर्जी हे मायक्रोस्कोपिकच्या रिस्पेक्ट आपण डिफाईन केली होती, म्हणजेच ऍटम्स आणि मॉलिक्युलच्या भरोशावर. 2 सिस्टीम डिफाईन केल्या होत्या, एक मायक्रोस्कोपिक आणि दुसरी मॅक्रोस्कोपिक. जे सिस्टीम नेकेड आयने दिसत आहे दॅट इज कॉल्ड एज मायक्रोस्कोपिक, आणि जे नेकेड आयने दिसू शकत नाही दॅट इज कॉल्ड एज मायक्रोस्कोपिक. तर इंटरनल एनर्जीचा अभ्यास करत असताना आपण ऍटम मॉलिक्युलच्या भरोशावर म्हणजे मायक्रोस्कोपिकच्या रिस्पेक्ट टू शिकलो होतो, हे तितकंच खरं आहे. परंतु थर्मोडायनामिक्स शिकत असताना थर्मोडायनामिक्सची प्रोसेस किंवा थर्मोडायनामिक सिस्टीम हे मॅक्रोस्कोपिक मध्ये आहे. म्हणजेच मॅक्रोस्कोपिक म्हणजेच लार्ज लेवलवर आपण जो कुठला अभ्यास करत असतो, जो नेकेड आयने दिसत आहे थर्मोडायनामिक्सच्या रिस्पेक्ट टू, तो सगळा मॅक्रोस्कोपिक मध्ये घडते. भले त्याची सुरुवात मायक्रोस्कोपिकच्या रिस्पेक्टवर म्हणजे ऍटम मॉलिक्युलच्या लेवलवर काहीतरी चेंज होते आणि नंतर हळूहळू त्याचे परिणाम मोठ्या लेवलवर म्हणजेच मायक्रोस्कोपिक मध्ये सापडतात. इंटरनल एनर्जी जरी आपण मायक्रोस्कोपिक मध्ये शिकत असलो तरी थर्मोडायनामिकची प्रोसेस किंवा थर्मोडायनामिक सिस्टीम ह्या मात्र मायक्रोस्कोपिकच्या रिस्पेक्ट टू डील केल्या जातात. आता याच्या पुढेच जे थर्मोडायनामिक सिस्टीम आणि थर्मोडायनामिक प्रोसेस बद्दल पाहिलं होतं, तर थर्मोडायनामिक सिस्टीम डिफाईन करत असताना 3 प्रकारची सिस्टीम आपण डिफाईन केल्या होत्या, ज्यात पहिली मीन्स ओपन सिस्टीम, दुसरी क्लोज सिस्टीम आणि तिसरी आयसोलेटेड सिस्टीम. या तिन्ही सिस्टीमचं स्वतःचं काहीतरी एक वेगळेपण होतं. जसं क्लोज सिस्टीम जर का म्हटलं तर त्या सिस्टीम मधनं फक्त आणि फक्त एनर्जीज आतमध्ये किंवा बाहेर जाऊ शकते. ओपन सिस्टीम म्हटलं तर त्या सिस्टीम मधून एनर्जी आणि मॅटर दोघे जण आत येऊ शकतात आणि दोघे जण बाहेर जाऊ शकतात. पण आयसोथर्मल म्हटलं तर आयसोथर्मल मध्ये हीट एनर्जी किंवा एनर्जी आणि मॅटर दोघं जण बाहेर जाऊ शकत नाही आणि दोघं जण बाहेरचे आत येऊ शकत नाही. अशा प्रकारचे सिस्टीम आपण डिफाईन केल्या होत्या. त्याच्याच नंतर थर्मोडायनामिक प्रोसेस बद्दल म्हणताना या सिस्टीमचा एक्सटेंडेड पार्ट म्हणजेच की अशी प्रोसेस ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीमची स्टेट चेंज होते त्याला म्हटलं होतं आपण थर्मोडायनामिक प्रोसेस. मग त्या 2 प्रकारचे फंक्शन दाखवतात, एक तर पाथ फंक्शन, दुसरं पॉइंट फंक्शन. ते पाथ फंक्शन, पॉइंट फंक्शन आपण ग्राफच्या वेळी शिकूच, ऍक्च्युली तो यात पॉइंट कव्हर होते. आता तोच प्रोसेस शिकत असताना काल एक एक्झाम्पल किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं, ज्या एक्झाम्पल मध्ये असं म्हटलं होतं की एका बीकरमध्ये वॉटर घेतलेलं आहे, त्या वॉटरचं टेम्परेचर हे सराउंडिंगच्या टेम्परेचर पेक्षा काहीतरी वेगळं आहे हीट प्रोव्हाइड केल्यामुळे. पण तो टेम्परेचरचा डिफरन्स म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंग मधला डिफरन्स असं आपण तिथे डिफाईन केलं होतं की त्या सिलेंडर किंवा बीकरच्या आतमध्ये असणारं वॉटर दॅट इज कॉल्ड एज सिस्टीम आणि ते वॉटर सोडून बाकी उरलेलं सगळं दॅट इज कॉल्ड एज सराउंडिंग. त्याचाच आज उपयोग घेऊन 2 प्रकारचे टेम्परेचर याच्यात आपण दाखवू शकतो. 2 प्रकारचे टेम्परेचर म्हणजे कुठले कुठले, तर एका बीकरमध्ये परत वॉटर कन्सिडर केलेलं आहे. आता हे वॉटर म्हणजे झालेली सिस्टीम आणि उरलेला पार्ट दॅट इज कॉल्ड एज सराउंडिंग. या सराउंडिंगला आणखी एन्व्हायरमेंट म्हटल्या जाते. आता असं नोटीस केलं जाते की दोघांचं टेम्परेचर काहीतरी वेगवेगळं आहे. दोघांचं टेम्परेचर वेगवेगळं असल्यामुळे ते वेगवेगळ्या पद्धतीने दाखवतात. कुठलं तर टेम्परेचर ऑफ सिस्टीम विच इज डिनोटेड बाय TS आणि टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट विच इज डिनोटेड बाय TE. लेट TS and TE be the temperature of system and temperature of surrounding means environment. आता दोघांची सुरुवात, सिस्टीमची सुरुवात S पासून होती, सराउंडिंगची सुरुवात S पासून होती. सिस्टीमची सुरुवात S पासून असल्यामुळे TS शो केलं. आता याची जर का सराउंडिंग पासून सुरुवात केली असती, TS शो केलं असतं, टेम्परेचर मधला डिफरन्स कळला नसता, समजला नसता. त्याच्यानं दुसरं नाव एन्व्हायरमेंटचे रिस्पेक्ट टू डिनोटेड बाय TE. आता या टेम्परेचर मध्ये डिफरन्स येत आहे
टेम्परेचरमध्ये डिफरन्स येत आहे तर एका प्रकारची एनर्जी दुसऱ्या प्रकारमध्ये ट्रान्सफर होत आहे. म्हणजे सिस्टीम पासून सराउंडिंग मध्ये किंवा सराउंडिंग पासून सिस्टीम मध्ये एनर्जीचं देवाणघेवाण होत आहे. असं कन्सिडर केलं होतं की सिस्टीमचं टेम्परेचर हे सराउंडिंगच्या टेम्परेचर पेक्षा वेगळं असल्याच्यानं एनर्जीचे ट्रान्सफर होत आहे. पण एनर्जीचं ट्रान्सफर हे मोस्ट प्रोबेबली फक्त सिस्टीमच्या रिस्पेक्टिव्ह होते. म्हणजे टेम्परेचर कमी होणे किंवा टेम्परेचर वाढणे हा टेम्परेचर मधला फरक शक्यतोवर सिस्टीमच्या रिस्पेक्टिव्ह शो केला जाते. म्हणजे जो कुठला टेम्परेचर कमी होत असेल, जे कुठलं टेम्परेचर वाढत असेल ते टेम्परेचर कोणाचं राहणार आहे? सिस्टीमचं. आता सिस्टीमचंच टेम्परेचर का बरं राहते किंवा सिस्टीमच्या टेम्परेचरमध्ये फरक पडते, पण ते सिस्टीमचं टेम्परेचर सराउंडिंगच्या रिस्पेक्टिव्ह कमी जास्त होत आहे. मग टी मध्ये काही फरक पडत नाही का? त्यानुसार टी मध्ये फरक पडते. टी म्हणजेच कोणतं? एन्व्हायरमेंट मीन्स सराउंडिंग. सिस्टीमच्या कंपॅरिझन मध्ये सराउंडिंग खूप मोठं असल्यामुळे त्याचं टेम्परेचर ग्राह्य धरलं जात नाही, कन्सिडर केल्या जात नाही. म्हणजे टी मध्ये चेंज होते, नक्कीच होते, पण टेम्परेचर सराउंडिंग मोठा असल्याच्यानं त्याचा फरक पडत नाही. म्हणजे मग का नेमकं दोघांमध्ये डिफरन्स झिरो असते का? तर झिरो पण नसते आणि व्हॅल्युएबल पण नसते. तो खूप कमी आहे, त्याच्यामुळे तो नोटिसेबल केला जात नाही असा त्याचा अर्थ होतो. आता हे सिस्टीम आणि सराउंडिंगचं ज्यात एनर्जीचं देवाणघेवाण होत आहे त्या इंटरनल एनर्जीच्या रिस्पेक्टिव्ह आपण समजून घेऊ की एखादी सिस्टीम पासून जर का टेम्परेचर किंवा सिस्टीम पासून जर का एनर्जी हे सराउंडिंगला दिली तर ते एनर्जी सिस्टीमची कमी होत आहे. म्हणजे कशी? कन्सिडर करतो की एक सिस्टीम घेतलेली आहे, या सिस्टीम पासून एनर्जी मी सराउंडिंगला देतो. महत्वाचा कन्सेप्ट आहे, जे साइन कन्व्हेन्शन आपल्याला पुढे पाहायचे आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये, ते इथून पासून सुरुवात होत आहे. एनर्जी कुठून कुठे देतो? त्या आन्सर आहे सिस्टीम पासून तर सराउंडिंगला एनर्जी देतो. याचा अर्थ सिस्टीमची एनर्जी वाढत आहे की कमी होत आहे? तर नक्कीच कमी होत आहे. कन्सिडर करतो की याच्याजवळ पहिल्यांदा 50 जूल एवढी एनर्जी होती, त्याला 10 जूल एवढी एनर्जी देऊन टाकली, म्हणजे याच्याजवळ राहिली किती? तर 40 जूल. याचा अर्थ एनर्जी वाढली की कमी झाली? एनर्जी कमी झाली. सो इट इज टेकन ॲज -Q. -Q म्हणजे जेव्हा एनर्जी कुठून कुठे ट्रान्सफर होत आहे तर एनर्जी सिस्टीम पासून सराउंडिंगला दिली जाते, दॅट एनर्जी इज टेकन ॲज निगेटिव्ह. याच्या नेमकं अपोजिट, जर का सराउंडिंग पासून सिस्टीमला एनर्जी दिल्या गेली तर सिस्टीमची एनर्जी इन्क्रीज होत आहे. कन्सिडर परत, पहिल्यांदा 50 जूल एवढी सिस्टीमची एनर्जी होती, हिच्यात 10 जूल एवढी सराउंडिंगला एनर्जी दिली तर टोटल एनर्जी किती झाली? 60 जूल. याचा अर्थ एनर्जी सिस्टीमची वाढली. त्या केसमध्ये इट इज टेकन ॲज +Q आणि -Q हे एनर्जीचे साइन कन्व्हेन्शन आहे. जेव्हा सिस्टीम सराउंडिंगला एनर्जी देते देन इट इज टेकन ॲज निगेटिव्ह साइन, आणि जेव्हा सराउंडिंग पासून सिस्टीम एनर्जी ऍब्सॉर्ब करते, गेन करते, देन इट इज टेकन ॲज पॉझिटिव्ह साइन. आता हे सिस्टीम आणि सराउंडिंग मधलं जे एनर्जीचं देवाणघेवाण आहे साइन कन्व्हेन्शनच्या रिस्पेक्टिव्ह आपल्याला परत एक वेळ एक्झाम्पलच्या रिस्पेक्टिव्ह पाहायचं आहे. याच्याच भरोश्यावर पुढे 3 केस तयार केल्या गेल्या. केस कोणाकोणातल्या? सिस्टीम आणि सराउंडिंग मधल्या टेम्परेचरच्या रिस्पेक्टिव्ह. पहिल्यांदा काहीतरी एक सिस्टीम कन्सिडर केली आहे. असे 3 प्रकारचे सिस्टीम घेतलेले आहेत. तिघांचे काहीतरी टेम्परेचर कोणाकोणाचं? एक सिस्टीमचं आणि दुसरं सराउंडिंगचं. सराउंडिंग म्हणजेच एन्व्हायरमेंटचं. म्हणजे 2 टेम्परेचर कन्सिडर करतो. एक आहे TS आणि TE. हे तिघांसाठी लागू आहे, TS आणि TE च्या रिस्पेक्ट. इथे ते कन्सिडर करत नाही सध्याचं, तात्पुरतं. काय कन्सिडर केल्या जात आहे ते पाहू आता. ज्या केसमध्ये Q इज ग्रेटर दॅन 0 आहे, पहिली केस कन्सिडर करतो. 3 केस शिकायचे, त्यातल्या पहिल्या केसमध्ये Q इज ग्रेटर दॅन 0. जर का Q हा 0 पेक्षा मोठा आहे याचा अर्थ Q हा पॉझिटिव्ह आहे. Q पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ एनर्जी कुठून कुठं फ्लो होत आहे? एनर्जी सराउंडिंग पासून सिस्टीम मध्ये फ्लो होत आहे. आताच पाहताना पाहिलं की ज्या केसमध्ये
सिस्टीम पासून सराउंडिंगला एनर्जी दिल्या जाते इट इज टेकन ॲज निगेटिव्ह क्यू, आणि ज्या केसमध्ये सराउंडिंग पासून एनर्जी घेतल्या जाते इट इज टेकन ॲज पॉझिटिव्ह क्यू. आता पॉझिटिव्ह क्यू म्हणजेच कोणता, क्यू इज ग्रेटर दॅन 0 म्हणजेच पॉझिटिव्ह क्यू आहे. त्या केसमध्ये एनर्जी हे कुठून कुठं फ्लो होत आहे, तर आन्सर आहे सराउंडिंग पासून सिस्टीम मध्ये. हे झाली आपली सिस्टीम आणि हा चाललाय एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे सराउंडिंग. सिस्टीमचं टेम्परेचर विच इज डिनोटेड बाय टीएस, सराउंडिंग म्हणजे एन्व्हायरमेंटल टेम्परेचर डिनोटेड बाय टी. आता एकापासून दुसऱ्याकडे एनर्जी जात आहे, कुठून कुठे जात आहे, सराउंडिंग पासून तर सिस्टीमच्या इकडे एनर्जी जात आहे, याचा अर्थ टेम्परेचरचा काहीतरी डिफरन्स आहे. म्हणजे नक्कीच कोणाचं टेम्परेचर जास्त असलं पाहिजे, एन्व्हायरमेंटचं कोणापेक्षा, सिस्टीमपेक्षा. म्हणजेच काय की एखादा थंड बर्फ घेतलेला आहे आणि ग्लासमध्ये बर्फ ठेवलेला आहे. बर्फ हे झाली आपली सिस्टीम आणि आजूबाजूचं वातावरण हे झालं आपलं सराउंडिंग. या केसमध्ये सिस्टीम म्हणजेच बर्फ एनर्जी ऍब्झॉर्ब करत आहे, कोणाजवळून, तर सराउंडिंग जोडून. आता ऍब्झॉर्ब का बरं करत आहे, कारण की दोघांच्या टेम्परेचरमध्ये डिफरन्स आहे. आईसच्या टेम्परेचरमध्ये आणि सराउंडिंगच्या टेम्परेचरमध्ये डिफरन्स असल्यामुळे आईस हे एनर्जी ऍब्झॉर्ब करत आहे. कोणाजवळून ऍब्झॉर्ब करत आहे, सराउंडिंग जोडून. सराउंडिंग जोडून ऍब्झॉर्ब करू शकते, याचा अर्थ टेम्परेचर कोणाचं जास्त आहे, तर आन्सर आहे सराउंडिंगचं. जर का सिस्टीमचं टेम्परेचर जास्त असतं तर सिस्टीमने टेम्परेचर लूज केलं असतं, म्हणजे हीट एनर्जी लूज केली असते. पण आपल्या केसमध्ये सिस्टीमचं टेम्परेचर कमी आहे आणि सराउंडिंगचं एन्व्हायरमेंट टेम्परेचर जास्त आहे. म्हणून हीट कुठून कुठं फ्लो होत आहे, तर सराउंडिंग पासून सिस्टीमच्या इकडे. या केसमध्ये क्यू इज टेकन ॲज पॉझिटिव्ह, म्हणजे इथं क्यू हा आपल्याजवळ पॉझिटिव्ह. ज्या केसमध्ये क्यू हा निगेटिव्ह आहे, क्यू निगेटिव्ह आहे मीन्स क्यू इज लेस दॅन 0 असा त्याचा अर्थ होतो. परत आपल्याजवळ एक सिस्टीम प्रेझेंट आहे ज्याचं टेम्परेचर टीएस आणि बाहेरचं टेम्परेचर विच इज टी असं कन्सिडर करतो. आता क्यू हा छोटा आहे की मोठा आहे, त्या आन्सर आहे 0 पेक्षा छोटा आहे, म्हणजेच कोण आहे, तर निगेटिव्ह. ज्या केसमध्ये एनर्जी निगेटिव्ह असते, याचा अर्थ एनर्जी हे सिस्टीम पासून सराउंडिंगच्या इकडे मूव्ह होत आहे किंवा ट्रान्सफर होत आहे. म्हणजे या केसमध्ये एनर्जी हे बाहेर दिल्या जाते. एनर्जी बाहेर दिल्या जाते म्हणजेच एनर्जी लूज होत आहे. एनर्जी लूज होत आहे याचा अर्थ नक्की सिस्टीमची एनर्जी जास्त आहे कोणापेक्षा, सराउंडिंग पेक्षा. सिस्टीमची एनर्जी जास्त आहे कोणापेक्षा, सराउंडिंग पेक्षा. याचं एक्झाम्पल कन्सिडर करतो की चहा घेतलेला, गरम चहा. चहा झाली आपली सिस्टीम आणि आजूबाजूचं वातावरण झालं आपलं सराउंडिंग. या केसमध्ये टेम्परेचर कोणात जास्त आहे, तर सिस्टीमचं. म्हणून सिस्टीम हीट एनर्जी ग्रॅडिएट करत आहे, लूज करत आहे. म्हणून सिस्टीमची एनर्जी लूज करत असल्याच्यानं कमी होत आहे, सो इट इज टेकन ॲज निगेटिव्ह. इफ क्यू इक्वल टू 0, क्यू इक्वल टू 0 याचा अर्थ सिस्टीम आणि सराउंडिंगचं टेम्परेचर एकसारखं आहे. म्हणजे टेम्परेचरचं देवाणघेवाण होत नाही किंवा हीट एनर्जीचं ऍब्सॉर्प्शन किंवा लूज रिलेशन होत नाही असा त्याचा अर्थ होतो. ह्या झालेल्या 3 केस. या तिन्ही केसमध्ये नेमकं शिकलो काय, त्या टेम्परेचरच्या डिफरन्समुळे एनर्जीचं देवाणघेवाण होत आहे आणि ज्या एनर्जीचं देवाणघेवाण होते त्याच एनर्जीला म्हटलं जात आहे हीट. म्हणजे हीट काय आहे, ते एक प्रकारची एनर्जी आहे आणि ते कधी तयार होत आहे किंवा कधी त्याचा आपण उपयोग करतो तर टेम्परेचरचा डिफरन्स असेल तेव्हा. हीट इज अ स्केलर फिजिकल क्वांटिटी. हीटचं युनिट जूल किंवा कॅलरी. आता जर का युनिट आपण जूल घेतलं असेल तर डायमेन्शन काढू शकतो. जूल म्हणजे केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे m⁻⁴ L2 T⁻⁻². 2 युनिट घेतलेले आहेत आपण. एक घेतलेला आहे कॅलरीचं आणि घेतलेला आहे जूलचं. 1 कॅलरी इक्वल टू 4.2 जूल. जर का दोघांमध्ये रिलेशन पाहिलं की जसं अर्क आणि जूल मध्ये रिलेशन पाहिलं आपण, जसे वेगवेगळ्या युनिट म्हणजे SI सिस्टीम आणि CGS सिस्टीमचे रिस्पेक्टिव्ह. आता हे झालं प्रॅक्टिकल युनिट, ते झालं आपलं थेरोटिकल युनिट. कॅलरी हे प्रॅक्टिकल युनिट म्हणून यूज केल्या जाते आणि 1 कॅलरी इक्वल टू 4.2 जूल. हे सध्याचं लक्षात ठेवा.
पुढच्या कन्सेप्टमध्ये जसं जसं पुढे जाईल तसं तसं आपण एक्सप्लेन करू. हा झालाय टोटल हीटचा कन्सेप्ट, की हीट एक प्रकारची एनर्जी आहे आणि ते कोणामुळे होत आहे किंवा कोणामुळे तयार होत आहे, टेम्परेचरच्या डिफरन्समुळे. जेव्हा सिस्टीम पासून एनर्जी दिल्या जात आहे इट इज टेकन ॲज निगेटिव्ह, आणि जेव्हा सिस्टीम एनर्जी घेत आहे तेव्हा टेकन ॲज पॉझिटिव्ह. त्या केसमध्ये टेम्परेचरमध्ये काहीतरी डिफरन्स राहते, त्याचे त्या 3 केस होते. आता पुढचा कन्सेप्ट दॅट इज चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टीम. आतापर्यंत इंटरनल एनर्जी म्हणजे काय हे मागच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो. आजच्या लेक्चरमध्ये हीट म्हणजे काय ते शिकून झालेलं आहे, आणि हीट कुठून कुठं फ्लो होत आहे इंटरनल एनर्जीच्या रिस्पेक्ट टू, म्हणजेच टेम्परेचरच्या डिफरन्समुळे इंटरनल एनर्जी चेंज होत आहे, आणि ती चेंज होणारी एनर्जी म्हणजेच कोणती आपली तर हीट, असं आता आपण बोललो होतो. आता या इंटरनल एनर्जी पाहत असताना सिस्टीमवरची इंटरनल एनर्जी चेंज होत आहे. चेंज होणारी इंटरनल एनर्जी 2 प्रकारे होत आहे. 2 कुठल्या कुठल्या? एक तर हिटिंगमुळे, आणि दुसरं वर्क डन ऑन सिस्टीम. इंटरनल एनर्जी 2 प्रकारे चेंज होऊ शकते. पहिली हीट केल्यामुळे चेंज होऊ शकते इंटरनल एनर्जी, आणि दुसरी वर्क केल्यामुळे इंटरनल एनर्जी चेंज होत आहे. याचे दोघांचे एक्सप्लेनेशन आपण पहिल्यांदा सुरुवातीला पाहू. सगळ्यात पहिल्यांदा पहिला कन्सेप्ट पाहू की इंटरनल एनर्जी चेंज होत आहे कोणामुळे, तर आन्सर आहे हिटिंगमुळे. हिटिंगमुळे इंटरनल एनर्जी कशी चेंज होते ते पाहू. कन्सिडर करतो की एक सिलेंडर घेतलेला आहे. या सिलेंडरचं पहिल्यांदा काहीतरी टेम्परेचर आहे, नंतर त्या सिलेंडरला मी हीट करणार आहोत, आणि नंतर त्याचं परत काहीतरी टेम्परेचर राहणार. पहिल्यांदा कन्सिडर करतो की याच्याजवळ असणारी एनर्जी, हीट एनर्जी, हे आपल्याजवळ आहे 100 जूल. 100 जूल एनर्जी घेतलेली आहे, किंवा या गॅसची स्वतःची एनर्जी. सिलेंडरच्या आतमध्ये गॅस फिल केलेला आहे, आणि त्याची एनर्जी म्हणजे त्या सिस्टीमची एनर्जी आपल्याला सध्या 100 जूल एवढी एनर्जी प्रोव्हाइड केली. पहिल्या केसमध्ये बर्नरच्या रिस्पेक्ट टू मी या सिलेंडरला हीट प्रोव्हाइड करतो. आता परत हीट प्रोव्हाइड केली, हे कुठून कुठे केलेली आहे तर सराउंडिंग पासून सिस्टीमला केलेली आहे. म्हणजे टेम्परेचरचा डिफरन्स तयार झाला, आणि टेम्परेचर डिफरन्स तयार झाल्यापासून एक प्रकारची एनर्जी दुसऱ्याकडे ट्रान्सफर झाली आहे, आणि ते एनर्जी म्हणजेच हीट झाली. आताच पाहिलं की जे एनर्जी ट्रान्सफर होत आहे त्या एनर्जीला आपण हीट म्हणतो. म्हणजे हीट एनर्जी सराउंडिंग पासून सिस्टीमला दिली आहे. नक्कीच याचं टेम्परेचर कमी असल्यामुळे याने हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली. हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली त्या केसमध्ये याचं एक्सपान्शन होत आहे. परत एक वेळ, हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली, कोणा ऍब्झॉर्ब केली तर आन्सर आहे गॅसच्या मॉलिक्युल्सना. कुठून तर सराउंडिंग जो हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली आणि त्याचं एक्सपान्शन होत आहे. ऍक्च्युअली आता ते एक्सपान्शन झालं का? आपण पहिल्यांदा ऍब्झॉर्ब प्रॉपर काहीतरी एनर्जी होती जी होती 100 जूल. गॅसचे मॉलिक्युल आहेत याचा अर्थ मोशन मध्ये आहेत, म्हणजेच ते पर्टिक्युलर रॅन्डम मोशन मध्ये मोशन परफॉर्म करतात. आता एनर्जी ऍक्वायर केल्याच्या ना त्याची एनर्जी इन्क्रीज झाली, आणि एनर्जी इन्क्रीज झाल्यामुळे त्याचे रॅन्डमनेस हा वाढला. रॅन्डमनेस वाढल्याच्या ना त्याचं एक्सपान्शन होत आहे. पहिल्याच्या पेक्षा आताचं काहीतरी एक्सपान्शन झालं. परत हा वर्क मध्ये कन्सेप्ट येईलच, किंवा इथे तो सांगू शकतो आपण की एक प्रकारे एनर्जी इन्क्रीज केल्यामुळे बॉडीचं एक्सपान्शन होत आहे. हे झालं. हे जर का पिस्टन कन्सिडर केलं, मुव्हेबल पिस्टन, तर एनर्जी दिल्यामुळे या गॅस मॉलिक्युलनं पिस्टनवर फोर्स अप्लाय केला, आणि फोर्स अप्लाय केल्याच्या पिस्टन्स काहीतरी मूव्ह झालेले. पण हे सगळं झालं कोणामुळे? तर आन्सर आहे हिटिंगमुळे. हीट दिल्याच्या एनर्जी इन्क्रीज झाली, आणि एनर्जी इन्क्रीज झाल्याच्या इंटरनल एनर्जीत फरक पडला. दिलेली सगळीच्या सगळी हीट इंटरनल एनर्जी म्हणून तिथं बॅलन्स होत आहे. म्हणून याच्या जोडची एनर्जी आता कन्सिडर करतो किती झाली आहे 200 जूल. मीन्स इंटरनल एनर्जी चेंज होत आहे 2 प्रकारे. 2 कुठल्या कुठल्या? तर एक हीट केल्यामुळे आणि दुसरं वर्क केल्यामुळे. हे सगळं इंटरनल एनर्जी बद्दल सुरू आहे. आता याच्या पुढचा कन्सेप्ट, आणि जर का असं कन्सिडर केलं की हीट एनर्जी दिली तर खरी, पण त्यानं वर्क काहीच नाही केलं. परत एक वेळ, हीट एनर्जी दिली, जेवढी हीट एनर्जी द्यायची तेवढी हीट एनर्जी दिली आहे,
पण सिस्टीमनं वर्क किती परफॉर्म केलं, त्या आन्सर 0. ज्या केसमध्ये सिस्टीमनं वर्क 0 परफॉर्म केलं त्या केसमध्ये दिलेली हीट एनर्जी हे सगळेचे सगळे इंटरनल एनर्जी म्हणून स्टोअर होते किंवा त्याची इंटरनल एनर्जी चेंज करते. ऍक्च्युअली दिलेली हीट एनर्जी, आता या कन्सेप्ट मध्ये आपण काय म्हटलेलं आहे की इंटरनल एनर्जी वाढली आणि पिस्टन थोडंसं दूर केला म्हणजे काहीतरी वर्क झालं. जर का हे केस कन्सिडर केली तर जो डेल्टा यू आहे, डेल्टा यू म्हणजे इंटरनल एनर्जी जे कोणामुळे वाढलेली आहे त्या आन्सर आहे क्यू मुळे. आणखी परत त्याला केलेलं काय आहे तो वर्क. या केसमध्ये आपण बोलू शकतो की डेल्टा क्यूच्या रिस्पेक्ट टू काहीतरी डेल्टा यूच्या रिस्पेक्ट टू काहीतरी हीट दिली आहे आणि काहीतरी वर्क केलं. पण वर्कची साइन कन्व्हेन्शन अजूनपर्यंत आपण पाहिली नाही की कुठून कुठं वर्क केलं म्हणजे कधी पॉझिटिव्ह किंवा कधी निगेटिव्ह. याच वर्कचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तो प्लस राहील की मायनस राहील तो आता आपण पुढच्या केसमध्ये शिकू. पुढची केस म्हणजे कोणती, तर वर्क डन ऑन सिस्टीम. इंटरनल एनर्जी बद्दल सुरू आहे. इंटरनल एनर्जी चेंज होत आहे कोणाकोणाच्या रिस्पेक्ट टू, तर हीट आणि वर्कच्या रिस्पेक्ट टू. पहिलं पाहून झालं की हीटच्या रिस्पेक्ट टू इंटरनल एनर्जी चेंज होते. पहिल्यांदा जर का एनर्जी 100 जूल असेल, मी हीट प्रोव्हाइड केली तर एनर्जी 200 जूल होत आहे. याचा अर्थ एनर्जी त्याची वाढलेली आहे. ऍट द सेम टाइम जर का सिस्टीमचं टेम्परेचर हे जास्त असलं सराउंडिंग पेक्षा, या केसमध्ये सराउंडिंग पासून आपण सिस्टीमला हीट दिली होती. पुढच्या केसमध्ये जर का सिस्टीमचं टेम्परेचर जास्त असेल सराउंडिंग पेक्षा, तर त्या केसमध्ये असणारी सिस्टीम हीट एनर्जी लूज करणार आहे. म्हणजे त्या केसमध्ये कॉम्प्रेशन होते. पहिल्या केसमध्ये एक्सपान्शन होतं, हीट दिली त्याच्यानं गॅसचे मॉलिक्यूल दूर दूर गेले. आता ज्या केसमध्ये आपलं कॉम्प्रेशन होत आहे त्या केसमध्ये हीट लूज होत आहे. म्हणजे इंटरनल एनर्जी चेंज हे फक्त एकाच प्रकारे होते असं नाहीये. हीट केली म्हणजे इंटरनल एनर्जी चेंज होईल असं नाही. जर का कूलिंग होत असली बॉडी, थंडी होत असली, तर त्याही केसमध्ये इंटरनल एनर्जी चेंज होते. दुसरा वर्क डन ऑन सिस्टीम. इंटरनल एनर्जी चेंज करायचे वेगवेगळे प्रकार. त्यातला पहिला प्रकार हीटिंग आणि दुसरा वर्क डन ऑन ए सिस्टीम. परत समजून घेऊ आपण. तशाच प्रकारची डायग्राम घेतली की एक सिलेंडर घेतलेला आहे. सिलेंडरच्या आतमध्ये गॅस प्रेझेंट आहे आणि एक मुव्हेबल पिस्टन याला इन्सर्ट केलं आहे. याच्या फक्त सायन्स समजून घ्या. चांगला कन्सेप्ट आहे, सोपा कन्सेप्ट आहे. आता या केसमध्ये पिस्टन आपलं मुव्हेबल आहे. सिलेंडरच्या आतमध्ये गॅस म्हणजे सिस्टीम, तो गॅस कन्सिडर करतो सिस्टीम आणि गॅसवरून बाकीचं उरलेलं सगळं दॅट इज कॉल्ड एज सराउंडिंग. हा पिस्टनवर मी फोर्स अप्लाय करतो. पिस्टनवर काहीतरी फोर्स अप्लाय केला आणि सडनली पिस्टन मी आतमध्ये मूव्ह केलेला. शब्द वापरला सडनली. सडनली जर का मी पिस्टन आतमध्ये मूव्ह केलं तर पिस्टन काहीतरी इथे येऊन पोहोचलं आणि असणारा गॅस आपला आता कॉम्प्रेस झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ कोणावर वर्क केलं, पिस्टनवर आपण वरून फोर्स अप्लाय करतो म्हणजे सराउंडिंग पासून फोर्स अप्लाय करतो. फोर्स कोणा अप्लाय केला, सराउंडिंगनं. कोणावर अप्लाय केला, सिस्टीम. ज्या केसमध्ये सराउंडिंगनं सिस्टीमवर सडनली फोर्स अप्लाय केला त्या केसमध्ये कॉम्प्रेशन होत आहे आणि कॉम्प्रेशन झाल्यामुळे याचं टेम्परेचर पहिल्यापेक्षा इन्क्रीज होत आहे. सायन्स समजून घेऊ काय तरी, पण पहिल्यांदा हे लक्षात घ्या की पिस्टन वर जर का सडनली फोर्स अप्लाय केला तर गॅस मॉलिक्यूल असणाऱ्यापेक्षा पहिल्याच्या व्हॉल्यूमपेक्षा कमी व्हॉल्यूम मध्ये येतात म्हणजे कॉम्प्रेस होत आहे आणि ते कॉम्प्रेशन झाल्यामुळे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालं. आता प्रश्न पडतो की टेम्परेचर इन्क्रीज का बरं झालं. काय अप्लाय केला, त्या आन्सर फोर्स अप्लाय केला. कशावर, त्या सिलेंडरवर. कोणाच्या रिस्पेक्ट टू, तर पिस्टनच्या रिस्पेक्ट. या पिस्टनला स्वतःचा काहीतरी एक एरिया आहे आणि फोर्स अप्लाय केल्याच्या ना पहिल्यांदा पिस्टन इथं होतं, यानं काहीतरी डिस्प्लेसमेंट केली. परत एक वेळ, पहिल्यांदा फोर्स अप्लाय केला, पिस्टन पहिल्यांदा इथं प्रेझेंट होतो. फोर्स अप्लाय केल्याच्या पिस्टन सडनली दूर चाललं गेलं. आता जे पिस्टन दूर गेलं आहे त्याला काहीतरी डिस्प्लेसमेंट कव्हर केलं आहे, डिस्टन्स कव्हर केलं आहे, जे किती आहे तर dx. याचा अर्थ सराउंडिंगनं सिस्टीमवर वर्क केलेलं आहे. कोणावर वर्क केलं, सराउंडिंगनं सिस्टीमवर वर्क केलेलं आहे.
आता असणारं वर्क हे कोणावर झालेलं आहे, सिस्टीमवर. सिस्टीम म्हणजे कोण आहे, आपले गॅस मॉलिक्यूल. पहिल्यांदा गॅसचे मॉलिक्युल्स हे दूर दूर होते. वर्क केल्याच्या ना गॅसचे मॉलिक्यूल सडनली एकदम जवळ झाले. गॅसचे मॉलिक्यूल एकदम जवळ झाले, एक प्रकारची केलेली एनर्जी दुसऱ्या प्रकारमध्ये कन्वर्ट होत आहे. आता एक प्रकारची एनर्जी दुसऱ्या प्रकारची कन्वर्ट होत आहे, हा नेमका कन्सेप्ट कसा. इथं यूज होते लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे की या युनिव्हर्सची एनर्जी हे कॉन्स्टंट आहे, आपण ते बदलू शकत नाही. म्हणजे बदलू शकतो, तयारी करू शकत नाही, क्रिएट करू शकत नाही किंवा डिस्ट्रॉय करू शकत नाही. आता मी वर्क केलेलं आहे, वर्क हे एक प्रकारची एनर्जी आहे. आता वर्क कुठून कुठं झालं तर सराउंडिंग वरून सिस्टीमवर झालेलं आहे. म्हणजे कोणाचं वर्क खर्च झालं तर आन्सर आहे सराउंडिंगचं. कोणावर केलं, सिस्टीमवर. म्हणजे एकानं जर का खर्च केलं असेल तर तेवढंच दुसऱ्या ठिकाणी बॅलन्स झालेलं आहे. बॅलन्स का बरं झालं, कारण की लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगते, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉय, इट चेंज वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म. एका जणानं वर्क केलेलं आहे, तेच वर्क दुसऱ्यामध्ये एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर झालं. जेवढं वर्क करेल तेवढीच एनर्जी म्हणून स्टोअर होणार आहे. फर्स्ट लॉ मध्ये सुरुवात मी इथूनच करणार पुढच्या लेक्चरमध्ये, की एक प्रकारची एनर्जी दुसऱ्या प्रकारच्या एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होत आहे. आणि तो तिथेही कन्सेप्ट हाच आहे. स्टेट बोर्डचे का पुस्तक पाहिले तर पिस्टन परत तुम्ही मूव्ह करत आहात, तोच कन्सेप्ट म्हणजे तेच एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे, कारण की फर्स्ट लॉची सुरुवातच आहे. काय सांगतो, वर्क केलं, वर्क इज नथिंग इन द फॉर्म ऑफ एनर्जी. वर्क म्हणजे एक प्रकारची एनर्जी दुसऱ्या प्रकारच्या एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होत आहे. म्हणजे याची एनर्जी हे वाढलेली आहे आणि सराउंडिंगची एनर्जी कमी झालेली आहे. का बरं, कारण की वर्क कोणी केलं आहे, सराउंडिंगनं. कोणावर, सिस्टीमवर. याच्या नेमका अपोजिट, जर का सिस्टीमनं वर्क केलं असतं सराउंडिंगवर, म्हणजे याचा अर्थ सिस्टीमची एनर्जी, वर्क इज नथिंग फॉर्म ऑफ एनर्जी, सिस्टीमची एनर्जी कमी झाली असती. आणि कमी झालेली एनर्जी तेवढीच एनर्जी सराउंडिंग मध्ये गेली असती. आता सराउंडिंगनं वर्क केलेलं आहे, याचा अर्थ सराउंडिंगची एनर्जी कमी झाली आणि तेवढीच एनर्जी कोणातून गेली, सिस्टीम मध्ये गेली. असा तो कन्सेप्ट आहे. काय सांगते कन्सेप्ट, की जेव्हा मी वर्क केलाय, पिस्टन जेव्हा सडनली मूव्ह केलाय, त्या केसमध्ये टेम्परेचर इन्क्रीज झालं. टेम्परेचर का बरं इन्क्रीज झालं, कारण की वर्क म्हणजे एनर्जी कोणा दिली, सराउंडिंगला, कोणा दिली, सिस्टीमला. याचा अर्थ सिस्टीमची एनर्जी इन्क्रीज होत आहे आणि ते एनर्जी हीटच्या फॉर्म मध्ये आहे. आता सिस्टीमची एनर्जी इन्क्रीज होत आहे, याचा अर्थ हीटच्या फॉर्म मध्ये आहे. म्हणजे कोण इन्क्रीज झाली, तर हीट इन्क्रीज झाली. हीट इन्क्रीज झाली म्हणजे टेम्परेचर वाढलं. सायंटिफिक रित्या पाहिलं तर खूप सोपा सब्जेक्ट, पण जर का फक्त ते पिस्टन मूव्ह केलं, टेम्परेचर इन्क्रीज झालं, ते पाठ करायचा प्रयत्न केला तर ते लक्षात राहत नाही. त्याच्या मागचं सायन्स समजून घ्या. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी तिथं काम करते. तुम्ही फोर्स अप्लाय केला, काहीतरी डिस्प्लेसमेंट झालं, म्हणजे वर्क केलं. वर्क एक प्रकारची एनर्जी आहे, कुठून आली, सराउंडिंग पासून. कोणाला दिली, सिस्टीमला. याचा अर्थ सराउंडिंगची एनर्जी कमी झाली, सिस्टीमची एनर्जी वाढली. सिस्टीमची जी एनर्जी वाढली ते कोणाच्या फॉर्म मध्ये वाढली, ते आन्सर आहे हीटच्या फॉर्म मध्ये वाढली. याचा अर्थ हीट वाढली म्हणजे टेम्परेचर वाढलं. हे त्याच्या मागचं सायन्स आहे. अशा दोन गोष्टी आपण इथं क्लिअर केल्या, एक हीट आणि दुसरी चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टीम. याच्या जर का नेमकं अपोजिट केलं, म्हणजे सिस्टीमनं वर्क केलं सराउंडिंगवर, त्या केसमध्ये एक्सपान्शन होत आहे. सराउंडिंगनं वर्क केलं सिस्टीमवर, त्या केसमध्ये कॉम्प्रेशन होत आहे. म्हणजे ज्या केसमध्ये असं लक्षात ठेवू शकता, ज्या केसमध्ये कॉम्प्रेशन होऊन राहिलं त्या केसमध्ये टेम्परेचर वाढून राहिलं, आणि ज्या केसमध्ये एक्सपान्शन होऊन राहिलं त्या केसमध्ये टेम्परेचर कमी होऊन राहिलं. मग सर मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण असं पाहिलं होतं की जर का हीट प्रोव्हाइड केल्याच्या काय होत आहे, एक्सपान्शन होत आहे. मग त्या केसमध्ये नेमकं काय होत आहे, त्या केसमध्ये तेच होऊन राहिलं, फक्त एनर्जी जी आपण दिलेली आहे ते एनर्जी वरच्या रिस्पेक्ट आपण खर्च करत आहोत. कसं, जेव्हा मी हीट प्रोव्हाइड केली आहे, आतल्या गॅसच्या मॉलिक्युलने एनर्जी ऍब्झॉर्ब केली, त्यानं पिस्टनवर फोर्स अप्लाय केला, पिस्टन हळूहळू वर चाललेला. म्हणजे मी केलं काय नेमकं, तर वर्क केलं. मी केलं म्हणजे कोणा केलं, तर सिस्टीमनं. कोणावर केलं आहे, सराउंडिंगवर.
वर्क केलं म्हणजे स्वतःची असणारी किंवा बाहेरून भेटलेली एनर्जी त्यानं खर्च केली असा त्याचा अर्थ होतो. जर का त्यानं वर्क केलं नसतं, पिस्टन जाग्यावरच असतं, मी हीट देऊनच राहिलो, तर मग ते दिलेली एनर्जी त्या पार्टिकलच्या आतमध्ये स्टोअर झाली असते. परंतु आता ती एनर्जी स्टोअर न होता त्यानं फोर्स अप्लाय केला आणि पिस्टनला वरवर ढकलला. याचा अर्थ वर्क केलं म्हणजे जेवढी एनर्जी दिलेली आहे त्या एनर्जीमध्ये त्यानं दोन कामं केले. एक तर स्वतःची एनर्जी वाढवली आणि ऍट द सेम टाइम त्यानं वर्क केलं असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे मॅथमॅटिकल जर का पाहायचा प्रश्न केला तर 40 जूल जर का मी एनर्जी दिलेली असेल तर कन्सिडर करतो त्यानं 200 जूल एवढी त्याची इंटरनल एनर्जी हे इन्क्रीज केली आणि 200 जूल एवढं त्यानं वर्क केलं. ऍक्च्युली दिलेली किती आहे मी ते 400 जूल, त्यानं 200 जूल मध्ये इंटरनल एनर्जी इन्क्रीज केली, 200 जूल मध्ये वर्क केलं. याचा अर्थ स्टोअर पूर्णच्या पूर्ण एनर्जी झाली का, तर आन्सर आहे. त्यानं 200 जूल एनर्जी वर्क केली म्हणजे 200 जूल एवढी परत सराउंडिंगला देऊन टाकली. सराउंडिंगला देऊन टाकली म्हणजे त्यानं वर्क केलं सिस्टीमना सराउंडिंगवर, म्हणजे एनर्जी खर्च झाली असा त्याचा अर्थ होते. आता या कालच्या म्हणजे मागच्या आणि या लेक्चरच्या रिस्पेक्टिव्ह आपण थर्मोडायनामिक्सचा पहिला लॉ हा पुढच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहणार, ज्यात मग साइन कन्व्हेन्शन कुठून कुठे घेतल्या जातात, कशा घेतल्या जातात मध्ये, आणि आपल्या साइन कन्व्हेन्शन मध्ये जो फरक आहे तो फरक का बरं झालाय, कारण की सिस्टीम आणि सराउंडिंगचं एनर्जी कोणाला दिली तर केमिस्ट्रीमध्ये त्याच्या साइन वेगळ्या घेतल्या, आपण साइन वेगळ्या घेतल्या. आपण म्हणतो जर का सिस्टीम न हिट दिली इट इज टेकन ॲज -Q आणि सिस्टीम वर हिट गेली इट इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. म्हणजे सराउंडिंगने सिस्टीमने दिली तर सिस्टीमची एनर्जी वाढत आहे, सो टेकन ॲज +Q, आणि सिस्टीम सराउंडिंगला देत आहे म्हणजे सिस्टीमची खर्च होत आहे इट इज टेकन ॲज -Q. हा त्याचा अर्थ होतो. आय होप की हे सगळं समजलं असेलच. एक वेळ स्टेट बोर्डच्या बुकमधून वाचून गेलं. थँक्यू.